डोळ्यादेखत आडवं झालेलं हे पीक तुम्ही पाहताय ते ऊसाचं आहे आणि ही स्थिती धाराशिव जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहे. आपण सध्या आहोत धाराशिवमध्ये. धाराशिवच्या एका गावामध्ये आहोत. हे गाव तेच आहे ज्या ठिकाणी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलेले होते. साडेसांगवी असं या गावाचं नाव आहे. धाराशिवमधल्या भूम तालुक्यात हे गाव आहे आणि तिथली नेमकी काय स्थिती आहे ती आपण आता पाहतोय. ही विहीर आहे. काही दिवसांपूर्वीच ही विहीर खणण्यात आलेली होती, पण पाऊस झाला आणि पाऊस झाल्यानंतर बरीचशी माती या विहिरीमध्ये आली आणि आता विहीर बऱ्यापैकी बुजलेली आहे. म्हणजे जेवढे खोल होती विहीर तेवढी आता खोल नाहीये आणि त्याच्या आजूबाजूला असलेला हा परिसर म्हणजे शेती आहे. ती शेती पण आपण इथे बघतोय. म्हणजे सगळं पीक आडवं झालेलं आहे. उभं पीक आडवं झालंय. डोळ्यादखत हा सगळा प्रकार घडला आणि त्यानंतर लोकांवरती काय परिस्थिती ओढावली ही आपण पाहतोय, ऐकतोय लोकांकडून. पण फक्त एवढंच झालंय का, तर असं नाहीये. या आजूबाजूला परिसरामध्ये गावं आहेत किंवा या परिसरामध्ये ज्या ज्या काही वस्तू होत्या, कुठे इमारत आहे, कुठे भिंत आहेत, काय ते ढासळलेलं आहे. समोर एक मंदिर आहे, या गावातलं मंदिर आहे, जिथे लोक दररोज येऊन पूजा करतात, देवाला पुजतात आणि देवाकडे प्रार्थना कायम असते की देवा सगळ्यांना सुखी ठेव. पण आज प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. स्वतः देवळात मागे असलेली भिंत पण तिथे पडलेली आहे. आज प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत, कारण उभं पीक आडवं झालंय. संसार उपयोगी साहित्य सगळं नष्ट झालेलं आहे किंवा पाण्यात वाहून गेलेलं आहे. हे गाव साडेसांगवी गाव आहे. या साडेसांगवी गावामध्येच काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले. त्यांनी पाहणी केली, इथल्या लोकांशी संवाद साधला, लोकांच्या सगळ्या भावना त्यांनी जाणून घेतल्या. काही लोकांची जनावरं देखील वाहून गेलेली आहेत. एनडीआरएफनं इथे बचाव कार्य देखील केलेलं होतं. इथल्या लोकांना वाचवलंय. म्हणजे नदीपात्र मागे आहे, पण नदीपात्रापासून काही अंतरावर ही घरं आहेत. या घरामध्ये इतकं पाणी आलं किंवा या गावात पाणी शिरलं आणि त्याच्यानंतर सगळं साहित्य अस्ताव्यस्त पडलेलं आहे. ताई, नाव काय तुमचं? रुपाली सतीश आलदर. अच्छा, बरं, काय नेमकी परिस्थिती त्या दिवशी झालेली? नेमकं काय काय घडलं? काय रातच पाणी आलं, आम्हाला काहीच कळलं नाही. 1 वाजता पाणी आल्यामुळे आम्ही आमचा फक्त जीव वाचवला आणि जनावरांचा जीव वाचवला. आमच्या 5-6 शेळ्या होत्या, त्या पण वाहून गेल्या, कोंबड्या वाहून गेल्या आणि काय कॅश आणलेली होती घरातली मुलांची फी भरण्यासाठी, ती कॅश पण गेली. दसरा काढण्यासाठी मी बऱ्याच मोठ्या मोठ्या वस्तू बाहेर धुवून ठेवल्या होत्या, त्यात पैसे ठेवलं होतं, ते पैसे बी वाहून गेलं. सगळं निमा अर्धा परपंच पण वाहून गेला. राहिलं सायलं हो का धान्य असं झालंय की याला कोणी सुद्धा खाणार नाही, गुरं सुद्धा खाणार नाही. आमचं तर खायचं अवघड झालंय. आमचं 4 दिवस रडून रडून पार कसा बसलाय बघा. अजून आमच्या पासून कुठली मदत आली नाही, काय नाही. आम्हाला खायला प्यायला सुद्धा अडचण आहे. हो का, याच्या वारीला सुद्धा कोंब आल्या, हे सुद्धा खायच्या लायकीचं नाही, काय नाही. बरोबर आहे. टाकून द्यावा कसं म्हणून आम्हाला शेतकऱ्याला अन्नाची जाणीव आहे म्हणून आम्ही कसं तरी आपलं वाळवून हे करून जनावरांसाठी तरी करायला लागलोय. अच्छा, बरं, आता हे सगळं उभं पीक तर आडवं झालं, पण त्या व्यतिरिक्त संसार उपयोगी सगळं साहित्य होता तो देखील आपण बघतोय पाण्यात वाहून गेला, खराब झाला. बरं ताई, काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते, तर त्यांनी काय आश्वासन दिलं किंवा त्यांना तुम्ही काही सांगितलं आम्ही त्या सरांना, पण ते काय म्हणाले, आम्ही जसं आम्ही तुम्हाला होता होईल तेवढी मदत करू आणि फक्त तुम्ही समजून घ्या. आमच्यातल्या लोकांनी गोंधळ केला आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री साहेब लगेचच निघून गेले. पण त्यांनी आश्वासन दिलंय आम्हाला की आम्ही तुमच्या गरजा पूर्ण करू, तुमचं आसन तेवढं आम्ही काय नुकसान झालं असन तेवढं भरून देऊ. पण जेव्हा अजून तर आमच्या पशी काय अन्न नाही, काय नाही, जेव्हा आमच्या पशी येईन तोपर्यंत काय आम्हाला त्यांचं खरं वाटत नाही. आता जोपर्यंत खरं तर उपमुख्यमंत्री येऊन गेले, पण उपमुख्यमंत्री येऊन गेल्यानंतर काय परिस्थिती आहे, या परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी जेवढा कालावधी लागेल तो लागेल. पण त्याच्यात आणखी महत्वाचं म्हणजे 4 महिने किंवा काही महिने आपण शेतीची सगळी मशागती करतो, शेतीसाठी लागणारं सगळं साहित्य ते इथे आणतो, खूप कष्ट घ्यावे लागतात. पण जर डोळ्यादेखत ज्यावेळेला 2 दिवसामध्ये एखादा मुसळधार पाऊस होतो आणि मुसळधार पाऊस म्हणजे नैसर्गिक ही आपत्ती आहे, ही अशी आपत्ती ओढावली की नंतर आपल्या डोळ्यादेखत सगळं असलेलं जर साहित्य वाहून जातं, त्यावेळेला काय परिस्थिती होते हे आपण कदाचित अनुभवू शकत नाही, समजू शकतो. पण हे असंच नाही. तर ह्या शेळ्या पण इथे लोकांच्या असतात, कारण शेतकरी हा केवळ शेतीच करत नाही, तर तो शेळ्या किंवा गुरढोरं पाळतो. आणि बरं मावशी, याआधी कधी एवढा पाऊस पाहिला होता तिथे? 1 बार पाडला माझा. कधी? त्याला लेन झालं 10-15 वर्ष होऊन गेली. अच्छा, हा. असंच पाणी आलं होतं? आपलं असं चालतं पाणी. तेव्हा का आमचं बी घर बघा आता जाऊन मला बसा, मी लोकांच्या झोपाय जाते. चला, काय घरामध्ये काल त्या दिवशी झालं? आता काय करायचंय तेव्हा का घरात पाणी सर शिरलं होतं, तेव्हा आमच्या सुनाने उठवलं मला. अच्छा, हा, तुम्ही काय घरात. करत होतात तेव्हा? झोपले होते. झोपला होता? 2 वाजता पाऊस आला. मग काय करायचं सांगा? 2 वाजता रात्री पाऊस आला? हा, मग लाईट बी नाही त्यात, का? विजून गेली ती light पावसात. नव्हती तेव्हा? हा हा. काय काय साहित्य तुमचं हे झालं खराब? काय धान्य बिन्य उजविले होते. मी एकटीच राहायला म्हातारा. अच्छा, तुम्ही एकटाच राहता? हा, मग म्हातारा मरून गेले 2-4 महिने झाले. अच्छा अच्छा अच्छा. हा,
मग काल उपमुख्यमंत्र्यांना काय सांगितलं? काय आम्हाला बोलूच दिलं नाही काय सांगा, आम्हाला तिथवर जाऊ दिलं नाही. का गर्दी होती? लय गर्दी होती, काय सांगायचं तुम्हाला. अच्छा अच्छा अच्छा. आता एका पाय सुद्धा मला पायावर कोणी पाय देतील म्हणतं मी बाहेर तरून गेली आपली. बरोबर. मी एकटेच आहे. हा काय करायचं सांगा बरं. म्हातारा वारले आता 5-6 महिने झाले. बरोबर आहे. तर ही पाणी गेलेलं आहे. सगळं घरात, खरं तर ही परिस्थिती या एका घरातली नाहीये, प्रत्येक घरामध्ये इथल्या असंच पाणी गेलं. आणि पाणी गेलं मरायचा उपताना आमच्या लेकराबाळाला काय नाही का आम्ही असं बोंबलं फिरतोय. ह्या आईची त्या आईला जनावरांना ढोरं वाहून गेली, शेरडं वाहून गेली, वासरं वाहून गेली. आम्ही आज 4-4 दिवस झाला आम्हाला अन्न नाही का पाणी नाही, रडायचा उकुता नाही. तोंडात पाणी फिरायला आलं, आमच्या पाणी सुद्धा नाही, आम्हाला काय लाईट नाही, मरायचा उकुता आला इथं. आणि तुम्ही आमचा काहीच विचार करणार. आलं काल साहेब निघून गेला, आमचा विचार केला नाही. आमच्या घरापासून साहेब आला ना तर आम्ही हिनतवर बोललं साहेबाला तर आमच्या घरापासून आलं होतं. आम्हाला रस्ता नाही तिकडे, रस्त्याला आता आम्ही पडून कडायचा उकत आला खाली. सगळं 2 नळ्या वाहून गेल्या गावामागल्या नळ्याच्या. तिथून वरी जाईना आम्हाला कुंकड काय करा ना. एखादं लिकून सकाळ सडासने गाळ झाले तर आम्हाला दवाखान्यात जाय. इतकं आमचा हलवानवा चालला तर आमचा विचार साहेब करण्यात. तिकडे पळत येतात, चौकात उभा राहतात, चौकात जातात. आमचा काहीच विचार करणार तुम्ही. आता आम्ही जीव देणार तुमच्या सगळ्या बाळाला आणून सगळे तडत जीव देणार आहे. मी राहणारच नाही, आज कसलंच राहणार नाही. जराही धडकच घेतो मी, आज सोडित नाही. आमचं नाही जर एवढं केलं तर आमच्या काही तुम्ही विचार करता. आम्ही तुमच्या मागे बोंबलं खरं तर आक्रोश आहे, कारण मोठं नुकसान, मुसळधार पाऊस झाला आणि मग घरामध्ये पाणी गेलं, संसार उपयोगी साहित्य सगळं या ठिकाणी वाहून गेलं, खराब झालं. त्यामुळे आक्रोश प्रत्येकाचा आहे. प्रत्येकाला हेच वाटतंय की आम्हाला आता तात्काळ मदत मिळावी, कारण मायबाप सरकारच आहे, मायबाप सरकारच आमच्या भावना समजू शकतं किंवा आम्हाला मदत करू शकतं. कारण घरामध्ये कोणी कमावता येता व्यक्ती नाहीये, कोणाच्या घरामध्ये कमावणारी व्यक्ती जरी असेल तरी तुटपुंजा पगार आहे किंवा शेतीवरच सगळं चाललेलं आहे आयुष्य. आणि जर का आम्हाला आमच्या एवढ्या वर्षांमध्ये आम्ही कमवलेली जी काही आमची पुंजी आहे ती जर अशी पाण्यात वाहून गेली किंवा ती जर राहिलीच नाही तर मग आम्ही करायचं काय, हा आक्रोश त्यामुळेच आपण ऐकला. दुसरं म्हणजे इथे या सायकल आहेत, त्याचं कारण असं आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल इथे आलेले होते आणि त्यांनी इथे आल्यानंतर काही ह्या विद्यार्थिनी होत्या, त्या विद्यार्थिनींनी उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि बोलता बोलता काही विद्यार्थिनी म्हणाल्या की आम्हाला शाळेत दूर जावं लागतं, तर आम्हाला सायकलनं प्रवास करायचा आहे किंवा दूर जाणं जरा सोपं पडावं, यासाठी आम्हाला मदत करा, काही सायकल वगैरे द्या. तर आज लगेच तात्काळ उपमुख्यमंत्र्यांनी त्या मुलीला दिलेला शब्द पाळलेला आहे आणि सायकल इथवर पोहोचवल्यात. दादा, या सायकल तुम्ही आणलात? नाही, एकनाथराव शिंदे साहेब महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री यांनी पाठवून दिले आहेत. फक्त आम्ही इथपर्यंत घेऊन आलोत आणि त्यांना आता इथं वाटप करतोय. बरं ठीक आहे, चालेल. ताई, तुम्हाला सायकलची मागणी तुम्ही केली होती काल? हो. काय बोलला होता तुम्ही? आम्हाला सायकल द्या, इथून जाण्यापर्यंत उशीर होतो म्हणून आम्हाला सायकल द्या. अच्छा, बरं. तर आमच्या मामांनी, लाडक्या मामांनी दिले आम्हाला. अच्छा, तर या सगळ्या विद्यार्थिनी आहेत, मुली आहेत, या गावामध्येच राहतात आणि या गावात राहणाऱ्या सगळ्या विद्यार्थिनींना त्यांनी मागणी केली होती, त्यांना सायकल दिलेल्या आहेत. आणि आता आपण बघतोय त्यांच्याशी संवाद साधायला स्वतः एकनाथ शिंदे या विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. नमस्कार सर. सर नमस्कार. हो साहेब, ते सायकल त्यांना शाळेत जायला दूर पडत होतं, लांब पडत होतं म्हणून ते सायकली त्यांना पाहिजे होत्या ना. हो कागदा दिल्या त्या पाठवल्या मी बघा. हो, पूर्ण सायकल इथं घेऊन आलोत आणि त्या ज्या मुली काल तुम्हाला बोलायला होत्या त्या मुली इथं उपलब्ध आहेत आणि त्यांना आता सायकल वाटप केलेलं आहे. हा हो साहेब, एक ओके, एक मिनिट. या सगळ्या मुली आहेत. बोल, साहेब बोलतायत. भेटल्या. काल मागितल्याने आज दिल्या आम्ही साहेब. काल मागणी केली, आज उपलब्ध झाल्या. धन्यवाद. काय जोरात बोला, जोरात बोल. काल आम्ही मागणी केली. हॅलो, हा साहेब बोलतेय ते. 1 मिनिट, एकच मिनिट. हा, आवाज इथे जरा कमी पडतोय. मागणी केली आणि आज मिळाली. सायकली भेटल्या ना? हो, भेटल्या. काल आम्ही मागणी केली, आज उपलब्ध झाल्या. हेला आता अभ्यास चांगला करा, रोज शाळेत जावा. हो. रोज शाळेत जा, चांगला अभ्यास करा, चांगले गुण मिळवा,
आणि तुमच्या गावाचं नाव मोठं करा हा? इकडे ही साहेब, दुसरी एक मुलगी पण आहे साहेब, काल तुम्हाला भेटले हा. धन्यवाद सर आम्हाला ठीक आहे. मिळाल्या ना सायकली हा सगळ्यांना शुभेच्छा हा थँक्यू सर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चांगला अभ्यास करा तिकडे दाखवा. पास व्हा चांगल्या हात दाखवतात तुम्हाला तर या सगळ्या त्या विद्यार्थिनी आहेत आणि त्यांच्यासाठी खरं तर एका विद्यार्थिनींनी मागणी केलेली की आम्हाला सायकल हवी आहे, पण इतरही विद्यार्थिनींना किंवा इथल्या मुलींना शाळेतल्या जायला किंवा त्यांना सायकल त्यांनी दिली आहे आणि स्वतः आता एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी व्हिडिओ कॉल करून संवाद साधलेला आहे. पण ही झाली या विद्यार्थिनींची व्यथा जी होती ती पूर्ण झाली आहे किंवा त्यांना आता त्रास होणार नाही, त्यांना प्रवास सोपा होईल. पण दुसऱ्या बाजूला हे गाव आहे आणि या गावामध्ये आजी डोक्याला हात लावून बसलात. काय करू काय करायचंय आम्हाचं कसं झालंय इकडं तिसरंच करायला लागलाय गावचा सरपंच. हे आमचं काहीतरी राहिले का दिसते का तिकडं लुगडी का पांघरून राहायला समजे वाळू घातलं का नाही तिकडे काय खावा आम्ही. काल गाववाल्याने टेम्पो भरभर तिकडे नेलं काय सुद्धा ठेवलं नाही बघा. काय सांगायचंय तुम्हाला आता पण खात्यात खावा प्रेम कुठं मारामाऱ्या करीत बसावा आणि ती साहेब लोक तोंड धरत्यात आणि नाही मत टाकलं रिसर निवडून येत्यान का कोणी सांगा तुम्ही. गरीबाचा कोणी वालेदार आहेत का. थांब मी बोलते त्याचं वालेदार झाल्या म्हणजे जमतंय रडायला टकुऱ्याला नव कसं बी केलं तरी कुणी बसतंय का. कशी येतात बाया पोरं चटा जे जे गेलं त्याला तुम्ही द्या की पसा कुर्ता खाऊन बी द्या की तुम्ही. नाही गेलं त्याचं राहू दे की आम्ही म्हणतो का अहो नाही खाया का इकडं पाणी नाही इकडं पाणी नाही इकडं पाणी नाही त्या अशीच गेली जनावर सोडिसतो तर घरात पाणी हिथं आम्ही त्या तिकडे जाऊ बसलो. लोकांच्या तिकडे जनावर बांधल्यात आज आणल्यात बघा साहेब लबाड नाही व तेव्हा का आमचं करणार लईच जेवणात झालं. लेकरं शिकू माझा नातू कसा बी झाला बघा समजा चितपूरच्या लोकांना माहित आहे रोज 1-2 लाख रुपये मंजुरी करून भरतोय बघा ते. इतकं माझ्या नाताचं यमनात झाल्यात तुम्हाला काय सांगू मी. सत्य आलदर आहे बघा खाली जवारे वाळू घातलेल्या. तर हे डोळ्यात अश्रू आहेत कारण उभं पीक आडवं झालं, संसारोपयोगी साहित्य सगळं इथून निघून गेलं, पाण्यामधून निघून गेलं. पण शासनाकडून ठोस भूमिका आता तात्काळ घेतली जावी, आम्हाला ती मदत मिळावी अशी भूमिका किंवा अशी मागणी या अश्रूंच्या मागे या आजीची आहे, तशीच या गावकऱ्यांची. आणि या एका गावात नाही तर जिथे जिथे असंच मुसळधार पाऊस झाला आणि पाणी साचलं आणि त्यानंतर नुकसान झालं त्या प्रत्येकाची आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर त्यांना मदत मिळेल हीच अपेक्षा. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम यांच्यासह सुमित सावंत, न्यूज 18 लोकमत, धाराशिव.